कंटिन्यू 5 मिनटं झाली हर्षला इथं मी गाठ कशी बांधायची ते शिकत होते. तर आज आहे फ्रेंडशिप डे, त्याच्यामुळे मला हर्ष आज फ्रेंडशिप बांधत होता. तर त्याला काही गाठ बांधता येत नाही, पण भरपूर वेळा तो ट्राय करत होता, पण त्याला कशी गाठ बांधायची, कुठून कसं वळून घ्यायचं तेच कळत नव्हतं. आणि लास्टला तर माझी खूप चिडचिड पण व्हायला लागली. काय माहीत, पण आपल्याला असं वाटतं की लहान मुलांकडून एखादी गोष्ट लगेच जमावी आणि लगेच त्यांना समजावं, पण असं होत नाही. प्रत्येकाला शिकायला थोडा ना थोडा वेळ लागतो. आणि कोणतेही काम करताना आपण जर अर्धवट सोडलं ना, मग आपली मुलं आपल्याला बघून ते पण मग अर्धवट सोडतील. तर फायनली 2-3 ट्रायल नंतर हर्षने इथं मस्त असं फ्रेंडशिप बँड बांधलं होतं मला. आणि कालपासून हरची फ्रेंडशिप डेची तयारी सुरू झाली होती. कालच त्याने फ्रेंडशिप बँड, नंतर हातात घालायच्या अंगठ्या, बाकी सगळं साहित्य आणून ठेवलं होतं. आणि आज त्यांचा ट्युशन पण होता, मग त्याने फ्रेंड्ससोबत छान असा फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन केला होता. आणि आत्ता तरी काही माझे मित्रमैत्रिणी जवळ नव्हते, कोणाची लग्न झाली, कोणी जॉबला लागलं, त्याच्यामुळे सर्वांना ऑनलाईनच शुभेच्छा दिल्या होत्या. तर छान असं मी हर्षला आणि यांना फ्रेंडशिप बँड बांधलं होतं. तर खरंच ह्या लहान मुलांना बघून मला पण माझ्या स्कूलची आठवण आली. तेव्हा पण आम्ही असं छान असं सेलिब्रेशन करत होतो. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कांचन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आज सगळे मस्त ना? आय होप तुम्ही सगळे खूपच हॅपी आणि आनंदित पण असाल. तर आज आहे संडे आणि आज चतुर्थी पण आहे. तर आणि आज स्पेशल म्हणजे आज फ्रेंडशिप डे आहे. तर तुम्हा सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर हर्ष तुझं फ्रेंडशिप बँड दाखव. तर हर्षनं बघा किती छान असा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला होता. आणि मला हे बघा हर्षनं बांधलं होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे आखाड महिना चालू आहे. तर वारी तर संपली आहे, पण आपल्या अजून आखाड महिन्याच्या कापण्या तळायच्या बाकी होता. तर चला म्हटलं होतं आज कापण्या तळूया. आणि कितीही नाही म्हटलं ना, दिवसभर झोपायचं नाही संडेला, तरी पण नाही ना, दुपारी जेवण झाल्यानंतर अशी एक मस्त गाढ झोप होतेच. तर आता छान अशी झोप पण झाली होती आणि एकदम फ्रेश वाटत होतं. आणि बाहेर तर पाऊस खूपच सुरू आहे. वाटलं होतं की काल म्हणत होती कालपासून उघडणार आहे पाऊस, पण अजून तर काय पाऊस उघडला नाही. सकाळी थोडं कडक ऊन पडते, पण दुपारनंतर पाऊस सुरू होते. तर म्हटलं आता काहीतरी गरम गरम झालंच पाहिजे. तर आता मग आज आकाड तळायला घ्यायचं आहे. आणि आखाड महिना सुरू झाला की घराघरामध्ये तळल्या जाणाऱ्या गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या तर दिसायला पण एकदम छान आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. आणि ही पारंपरिक रेसिपी. तर मी तव्यामध्ये बडीशेप, सुंठ आणि वेलची गरम करायला ठेवली होती, त्याच्यामुळे साखर टाकल्यानंतर एकदम बारीक पिठी होते. तर आणि बडीशेपमुळे आणि सुंठमुळे कापण्याचा वास एकदम छान येतो आणि खायला पण एकदम छान लागतात. तर त्यासाठी मी एक मोठी वाटी चिरून गूळ घेतला होता, नंतर त्याच वाटीने मी पाणी घेतलं होतं. तर हे फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचं होतं. इथं गरम करायचं पाणी आणि गूळ वितळून घ्यायचा छान असा. तर फक्त आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचं. त्यासाठी मग असं ढवळत राहायचं, मग पटकन गूळ वितळून पण. आणि छान असा गूळ वितळल्यानंतर आपल्याला गुळाचे पाणी थंड करायला ठेवायचे. तर नंतर इथं मी एका परातीमध्ये ज्या वाटीने गूळ घेतला होता त्याच वाटीने 3 वाटी गव्हाचे पीठ घेतले होते. त्याच्यानंतर एक पळी बेसन पीठ टाकले. नंतरनं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि किंचितभर खायचा सोडा टाकायचा. तर नंतर हे सगळं बारीक करून घेतात मिक्सरमध्ये. तर इथं चाळणीने चाळून घ्यायचं. त्याच्यामुळे मग त्याची केसर वगैरे असतात सुंठीचे, त्यामध्ये काही मिक्स होत नाही पिठामध्ये मग. आणि आपल्याला लाटी पण एकदम छान लाटायला येते मग. आणि हे सगळं गरम केल्यामुळे ह्याला काही साखर टाकायची गरज पडली नव्हती. ते छान असं बारीक पण झालं होतं. तर नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये मग. तर सगळीकडे अशी मग सुंठही पसरली जाते मग सगळ्या पिठामध्ये मग. आणि नंतर इथं मी 2-3 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. ते छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर पिठामध्ये ओतायचं आणि सगळं गरम आहे तोपर्यंत थोडं थोडं चमच्याने हलवून घ्यायचं. तर इथं मी हळूहळू हाताने हलवत होते. आणि पूर्णपणे तेल थंड झाल्यानंतर आपल्याला पीठ हाताने मिक्स करायचं आहे. आणि जोपर्यंत पिठाचा मुटका तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हातानेच पीठ चोळायचे आहे. आणि जेवढं आपलं मोहन सगळ्या पिठाला लागेल ना, तेवढ्या आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत होतात मग. आणि खरंच ह्या गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या करायला एकदम सोप्या आहेत आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात. आणि असं काही नवीन करायला गेलं की हर्ष मला नक्की मदत करायला येतो. तोपर्यंत तिथं गुळाचे पाणी पण थंड झाले होते. आणि या पिठामधले मी अर्धी वाटी पीठ काढून ठेवलं होते, कारण कमी जास्त पण पीठ लागू शकतं. तर गुळाचे पाणी वापरताना गाळणीने गाळूनच घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये कचरा पण असू शकतो. तर इथं मी थोडं थोडं लागेल असं पाणी टाकत होते आणि पिठाचा मऊसूत असा गोळा बनवून घेत होते. तर लागेल तसं पाणी वापरायचं, कारण पीठ कधी घट्ट पण होऊ शकतं किंवा जास्त पातळ पण होऊ शकतं. तर नंतर राहिलं पण पीठ, शिल्लक ठेवलं पीठ पण इथं मी टाकलं आणि सगळं पाणी टाकून छान असा पिठाचा मऊसूत असा गोळा मळून घेतला होता. तर हे पीठ मळताना मी अजिबात बाहेरचं पाणी एक्स्ट्राचं वापरलं नव्हतं. जेवढं पाणी घेतलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये हे पीठ माझं मळून झालं. आणि हे पीठ मळल्यानंतर पण आपण लगेच कापण्या बनवू शकतो, पण मी 30 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार होते. आणि संध्याकाळचं चहाचं टायमिंग झालं होतं. तर मस्त असा कोरा चहा बनवला होता आणि थोडा गूळ चिरलेला शिल्लक राहिला होता, मग त्याच गुळाचा चहा बनवला. आणि मग काय, मी आणि हर्ष मस्त अशा निवांत गप्पा मारत चहा पीत बसलो होतो. आणि काल डीमार्टमधून बिस्किट पण आणले होते, मग थोडं बिस्किट आणि चहा खाल्ली मग. आणि थोडंफार काही झोपले होते तोपर्यंत हर्षनं त्यांच्या मोबाईलवरती डाव मारला होता आणि मोबाईल बघत. तसं तर रोज शाळा असल्यामुळे हर्षला काय मोबाईल बघायला भेटत नाही आणि आमचा टीव्ही पण बंद आहे, त्याच्यामुळे मग कधीतरी हर्षला मोबाईल बघायला द्यावा. आणि जसा पावसाळा सुरू झाला तेव्हापासून आम्ही टेरेसवरती आलोच नव्हतो. तर चला म्हटलं आज थोडं काम कमी होतं आणि पाऊस पण थोडा थोडा चालू होता, तर टेरेसवरती जाऊया. आणि खरंच खूप छान वाटत होतं. सगळीकडे पक्षी होते, मस्त कावळे हे सगळे जमा झाले होते टेरेसवरती आणि हर्षला पण खूप छान वाटत होतं.
आणि वातावरण पण बघा, आणि टेरेसवरती बघा किती शेवळ झालं होतं आणि थोडी थोडी बारिश पण सुरू होती. आणि असा रोज पाऊस सुरू असल्यामुळे कुठे बाहेर पण जाता येत नव्हते. भाजीपाला पण आणायचा जायचा कंटाळ येत होता. तर मग काय घरीच होतं मग. आणि हे तर निवांत झोपले होते, आमची काही झोप झाली होती. तर छान असं वरती टेरेसवर आलतो, सगळीकडचा आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी केल्या ना, खरंच मग बाकीच्या कामाला पण आपल्याला एकदम उत्साह येतो आणि आपले मन पण एकदम प्रसन्न राहते. मग तोपर्यंत छान असं पीठ पण मुरलं होतं आणि मऊ पण थोडं झालं होतं. तर मग मी सगळ्या पिठाचे इथं गोळ पण करून घेणार होते. तर असे मोठे मोठेच गोळे करायचे, त्याच्यामुळे कापण्या पण आपल्याला जाड लाटता येतात मग, आणि लाटी पण आपली एकदम मोठी होती मग. आणि मग म्हटलं एवढ्या कापण्या कधी किचनवरती उभं राहून लाटायच्या, त्यापेक्षा इथं हॉलमध्ये बसूया आणि छान अशा कापण्या लाटूया. तर इथं मी सगळं साहित्य आणलं होतं आणि उद्या हरची युनिट टेस्ट सुरू होणार होती, त्याच्यामुळे मला त्याचा स्टडी पण घ्यायचा होता मध्ये. आणि इथं हरचं त्याच्या अभ्यासापेक्षा मी काय करते त्या गोष्टीकडे जास्त लक्ष होतं. आणि त्याचं इथं चाललं होतं सांगायचं की बघा मित्रांनो, माझी आई तेल कसं वाचवते आणि कसं तेल पुसून. पण आपण बायका सहजासहजी कोणती गोष्ट वाया घालवू देत नाही आणि कोणत्या गोष्टीतून आपल्याला किती यूज करायला भेटेल त्याचं आपण बघत असतो. तर इथं मी सगळे गोळे बनवून घेतले होते, त्यामधला एक गोळा घेतला आणि लाटायला सुरुवात केली. तर एवढी लाटी लाटून झाली की लगेच आपल्याला खसखस लावायची आहे, कारण नंतर खसखस लावल्यानंतर मग ती तेलामध्ये सगळी निघून पडते. तर इथं आपल्याला चपातीपेक्षा थोडी जाड लाटी लाटायची, कारण थोडा जाड लाटी लाटल्यानंतर कापण्या पण थोड्या जाड होतात मग, आणि त्या मऊ पण राहतात. आणि पातळ केल्या तर मग कापण्या एकदम कुरकुरीत होतात. तशा तर मला दोन्ही पण कापण्या आवडतात, जाड पण आवडतात आणि कुरकुरीत पण आवडतात. तर इथं बघा मी लास्टला खसखस लावली, त्याच्यामुळे काय होतं कापण्यानंतर तळताना त्याची खसखस निघून पडते तेला. छान अशी लाटी लाटल्यानंतर मग मी तर चाकूच्या साहाय्याने आपल्याला जशा आकाराच्या पाहिजे तशा कापण्या कट करून घेतल्या. तर इथं तुम्ही फिरकी पण वापरू शकता, त्याच्यामुळे त्याला डिझाईन पण खूप छान येते. तर हर्ष बघा कसा मध्ये मध्ये करत होता, अभ्यासापेक्षा त्याचं माझ्या गोष्टीकडे जास्त लक्ष. तर इथं मला कापण्यावरून आठवलं, जेव्हा हर्ष छोटा होता तेव्हा त्याने माझ्या आईला सांगितलं होतं की आजी मला काहीतरी खायला बनवून दे. तेव्हा माझा भाऊ गावाला गेला होता, मग तिला असं वाटलं की काहीतरी बनवून द्यावं, म्हणून तिने कापण्या बनवून दिला. तेव्हा पण आकडा महिना चालू होता, पण तिने कापण्या बनवून दिल्या. पण तेव्हा तिला अंदाज आला नाही की कोणत्या गोष्टीचं किती माप घ्यायचं ते, आणि तिने कापण्या केल्या पण ते एवढ्या कडक झाल्या की मग हित आल्यानंतर आम्हाला त्या दुधात भिजूनच खावं. आणि आपण कोणत्याही गोष्टीमध्ये कितीही परफेक्ट असलो ना, कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपण फसतच असतो. पण आईने दिले म्हटलं वाया तर काय जाणार नाही. आणि आता कधीही कापण्या करताना मला आणि हरची त्या कापण्याची नेहमी आठवण येते. आणि जेव्हा त्या कापण्या आणल्या तेव्हा मी ह्यांना एकही कापणी दिली नव्हती खायला, नाहीतर कारण प्रत्येक घासाला ते म्हटले असते किती कडक आहे आणि किती कडक. इथं बघा कापण्या कट केल्यानंतर किती असं जाड ठेवायची किंवा किती पातळ ठेवायची. तर इथं मग सगळ्या कापण्या कट करून घेतल्या आणि मी आता सगळ्या कापण्या एकदमच लाटून घेणार होते आणि न्यूजपेपरवरती झाकून ठेवणार होते, त्याच्यामुळे मग एकदम नंतर तळता येतात मग. आणि आता सध्या हर्ष उद्या पेपर आहे म्हणून एवढा शांत बसला आहे, नाहीतर आतापर्यंत त्याची माझ्याकडे कामासाठी लुडबुड सुरू झाली असते. मी हे काम करू का, मी ते काम करू का. त्याच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल बघा कधी उठल असं त्याला झालं असेल बघा. तरी तो उठलाच बघा मनसोपर्यंत. म्हणजे स्कूलमध्ये तर तो किती वेळ बसतो एका जागेवर ते तर माहीत नाही, पण घरामध्ये तो 5-10 मिनिटाच्या वरती एका जागेवर बसू शकत नाही. तोपर्यंत राहिलेला पण सगळ्या कापण्या लाटून घेतल्या आणि न्यूजपेपरवरती झाकून ठेवल्या होत्या. छान असं तेल पण गरम झालं होतं, त्याच्यामध्ये एक एक अशी कापणी टाकायची. आणि आता गॅस तर मंद आचेवर ठेवलेला आहे. जास्त पण तेल कडकडीत तापवलं ना, त्याच्यामुळे काय होतं कापणी एकदम लाल, बाहेरूनच लाल भडक होतात आणि आतून कच्च्या राहतात. त्याच्यामुळे मग कमी गॅस करायचा आता, आणि जेवढ्या बसतील तेवढ्या कापण्या कडेमध्ये टाकायच्या. तर बघा किती छान अशा फुगल्या होत्या सगळ्या कापण्या. जशा जाड लाटल्या असतात तशा मग कापण्या फुगत राहतात. मग एकदा का कापण्या टाकून झाल्या तेलामध्ये की लगेच मग आपल्याला उलत नाही ना, मग अशा एकसारख्या हलवत राहायच्या कापण्या, त्याच्यामुळे मग सगळीकडने एकसारख्या भाजल्या जातात. तरी आपण कापण्यामध्ये गुळ वापरला, त्याच्यामुळे तेल तर जास्त गरम झालं ना तर आपल्या कापण्या लाल पडतात. मग त्याच्यामुळे एकदा का छान तेल गरम झालं नंतर ना गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि कापण्या पण आपल्याला मंद आचेवरच तळायच्या त्या. तर इथं मी सगळ्या आता कापण्या तळून घेणार आहे. तर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कापण्या तळून घ्यायचे ते. तर तुम्ही बघू शकता तर मऊ पण झाल्या होत्या कापण्या. तर सगळं तेल आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि एका परातीमध्ये मग कापण्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि खसखस लावल्यामुळे कापण्या एकदम छान दिसतात. तर आज संकष्टी चतुर्थी पण आहे, मग लगेच गरम गरम कापण्या देवाला नैवेद्य दाखवला. तर तुम्हाला तर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.